माहिती. तर गाईज मी तुम्हाला सांगणार आहे माय स्टडी रुटीन. सो लेट्स स्टार्ट बिकॉज आय एम स्टार्टिंग विथ इंग्लिश. सो इंग्लिश इज नॉट हार्ड बट मला हे करायला वाटतं. गाईज मी त्याचं क्वेश्चन उतरवलेलं आहे. सो लेट्स स्टार्ट. मी 2 पेजचे क्वेश्चन उतरवलेले आहेत. ते किती आणि इथे गाईज मी असं समोर ठेवलं म्हणून तो थोडं उलटं दिसत असेल. यू नो तुम्हाला माहितीच आहे. म्हणून आता मी एक एक्सरसाइज आहे जी सॉल्व केलेली आहे. आता मी सेकंड एक्सरसाइजवर जाते. असं तुम्हाला खोटं वाटत असेल पण मी कॉपी नाही करत आहे. सी मी बेंचवर ठेवलेला आहे मोबाईल. माझ्या पप्पाने माझ्यासाठी गाईज बेंच आणला लिवायसाठी, जो की माझ्यासाठी आणला गाईज माझ्या भावासाठी. म्हणजे कालच नवीन आणला. म्हणलं चला आपण त्याच्यावरती थोडंसं व्हिडिओ काढून बघूया याची क्वालिटी काय. तर तिथं मोबाईल ठेवायचं स्टँड पण होता. म्हणलं ओ माय गॉड खूप युजफुल आहे हे. तर पप्पा बोलले की अजून तुला काय पाहिजे असेल तर इथे लॅम्प ठेवून असं लाईट पण लावू शकते. तिथं थोडीशी जागा आहे. मग मी बोलले तिथं कुठलं पण अशी वाटी ठेवून पाणी भरून कलर करताना हे पण करू शकता ना. तर गाईज आपण आता तेच सोडूया. आपले एक्सरसाइज स्टार्ट करूया. गाईज ह्याच्यामध्ये जे ऑड मॅन आउट आहे ते टिक करायचं आहे. यू नो की मी कॉपी नाही करत आहे. बघू शकते फक्त एकच बुक आहे माझ्या बेंचवरती. थोडं वाटत असेल तर हे बघा मी दाखवते. एकच बुक आहे गाईज माझ्या बेंचवरती. तुम्हाला फोटो वाटत असेल तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सो मी माझी एक्सरसाइज स्टार्ट केलेली आहे. स्टील समवन. ओके नॉट बॅड. गाईज मज्जा येते. म्हणजे नवीन जी चीज असते ना त्याला करायला एवढी मज्जा येते ना बोलूच नाही शकत. आणि परत काय बोलू आपण गाईज काय भारी आहे ना आणि एवढं मज्जा येते. तर मी जो म्हणजे स्कॉलरशिपचा माझा जो एक्झाम होता म्हणजे होणार आहे फेब्रुवारीला. भीती वाटते गाईज पर कसं होईल कसं नाही भीती वाटते गाईज. तर आपण ते फेब्रुवारीचं सोडूया. आत्ताचा आपला जो गोल आहे त्याच्यावर इंग्लिश आहे. तर गाईज माझं झालेलं आहे सेकंड एक्सरसाइज. तर लेट्स स्टार्ट अवर थर्ड एक्सरसाइज. सो ह्याच्यामध्ये मेक सेंटेन्स ऑफ युअर ओन युझिंग द फॉलोइंग एक्सपिरियन्स ओव्हर कॅम. काय लिहू गाईज. हां गाईज मी आता तुम्हाला सांगते मी काय लिहू. गाईज मी हे लिहू का ओव्हर कमचं. शी वर्कड हार्ड टू ओव्हरकम हर फेअर ऑफ पब्लिक स्पीकिंग. हां हेच लिहते. हे आहे मी पटापट लिहिते आणि तुम्हाला नंतर सांगते काय काय लिहिलं आहे मी. ओके इझी गाईज. इझी नॉट बॅड बट इझी. आणि गाईज तुम्हाला एक बात सांगू. हा पेन तुम्हाला जरा बघून घ्या. दिस इज द वन ऑफ द बेस्ट क्वालिटी इन द वर्ल्ड. दिस पेन इज guys this black pen and I love this black pen because this lacks slipper LB कुछ तो काय तर पेन आहे गाईज. हा एवढा स्मूथ आहे याचा गाईज. ओ माय गॉड माझ्याकडे अजून 2 आहे त्याचे मी जपून ठेवणार याला. म्हणजे पेपरच्या टायमाला पण आहे ना माझा फेवरेट ऑल टाईम फेवरेट आहे. आणि मी ह्याच्यानेच लिहिते गाईज. आता लास्ट लाईन बाकी मी लिहिते बरोबर. ओके झालेलं आहे. तर गाईज फर्स्ट करायचं तर मी तुम्हाला सांगितलं आहे मी काय लिहिलेलं आहे. तर मी तुम्हाला सेकंडवाल्याचं सांगते. सेकंडवाल्याचं पुट अप विथ. तर मी त्याचं लिहिलेलं आहे. म्हणजे क्वेश्चन काय दिलं गाईज मेक सेंटेन्स. म्हणजे एक सेंटेन्स बना युअर ओन. म्हणजे स्वतः म्हणजे एक सेंटेन्स बना तुमच्या मनाने युझिंग द फॉलोइंग एक्सपिरियन्स त्याच्यावरती बनायचं आहे. तर याच्यामध्ये पुट अप विथ. तर मी लिहिलं आहे आय कांट पुट अप विथ हिज कॉन्स्टॅक्ट कंप्लेंटिंग एनीमोर. ओके अँड थर्ड इज बेगरिंग. वी मॅनेज टू गेट अ ग्रेट बेगरिंग ऑन द न्यू स्टॉप ड्युरिंग द सेल. सो गाईज माझा अभ्यास थोडंसं बाकी मी पटापट करते.
आणि मग मी स्कॉलरशिपचं करेन. तर काय स्कॉलरशिपचा आहे ना आमचा अभ्यास होणं म्हणजे शाळेमध्येच होऊन जातो. म्हणून टीचर लोक काय होमवर्क देत नाही. मग होमवर्क देत नाही तर काय करायचं आपण. म्हणून मी ना ऑल वर्क शाळेचं मी कंप्लीट करून ठेवते. शाळेचं आणि घरातलं आणि शाळेचं करून ठेवते. कारण की आपण आहे ना असं नाही करायचं की बाबा स्कॉलरशिप आहे आपल्याला मग आपण आपला शाळेचा अभ्यास सोडून द्यायचा नाही. काही मी स्कॉलरशिपमध्ये घेतलं आणि माझा सेकंड का थर्ड नंबर आला बोर्डवरती. मी असं नाही सोचलं की माझी स्कॉलरशिप आहे मी हे वाला जे हे ते कसं करू म्हणजे माझी स्टडीज कशी करू. पण मी असं सोचलं नाही. कारण की ना आपला जो गोल असेल समजा ही आपली स्कॉलरशिप आहे आणि ही एवढं आपलं म्हणजे स्कॉलरशिप एवढी आणि आपले स्टडीज एवढं. मग आपल्याला असं नाही दोघांवर ध्यान द्यायचं. असं नाही की बाबा एवढं मोठं स्कॉलरशिप हे एवढंसं काय करू ह्याच्यात. नॉट कन्फ्यूज. टीचर लोक जेव्हा स्कॉलरशिपचं होमवर्क देतील तेव्हा स्कॉलरशिपचं करा. जर स्टडी तेव्हा स्टडी. आता समजा की तुमच्या टीचरनी हे एवढं तुम्हाला शाळेमध्ये शिकवलेलं स्कूल स्टडीजची बात करते एवढं शिकवलं मग तुम्ही घरी आल्यावर ते पटापट करा. 100% गॅरंटी देते तुमचं फर्स्ट रँक येईल 100%. गाईज दिस इज माय न्यू स्कूल. सो मी न्यू शाळेत आहे मी. त्याच्यामध्ये माझा नंबर आला. आय एम व्हेरी एक्साइटेड. म्हणजे बोलू नाही शकत. मला एवढी म्हणजे प्राऊड होते स्वतःवरती. मम्मीला बोललं मम्मी आता दुसरा आणला आहे. पहिल्याच्या टायमाला पहिला आणेल गाईज. म्हणून स्वतःला कमी कधीच समजायचं नाही गाईज. तर काय मी तुम्हाला सांगते तुम्हाला कळलं ना की दोन्ही वरती द्यायचं ध्यान. असं नाही की मी तुम्हाला सांगितलंच की समजा शाळेमध्ये टीचरने तुम्हाला अभ्यास आत्ता शिकवला मग ते घरी आल्यावर करा 100% देते. तुम्ही टॉपर तर बनचालच पण सगळ्या टीचरच्या फेवरेट होतात. कारण की जर तुम्ही ते होमवर्क दिलेला टायमावर केला ना तर आय 100% देते. कारण की मी हे ऑल टाईम रूल्स मी फॉलो करते आणि आय नो डॅट. बट अरे गाईज काय तुम्हाला घरी काय काम लावतात आपल्याकडे नाही ना. फक्त बसून अभ्यास करायचं तेवढं पण नाही होणार आपल्याला. म्हणून अभ्यास केला आहेच मी. माझ्या मम्मीने खूप काय पप्पा आणि मम्मीने मला आणून दिले अभ्यासासाठी. आय थिंक मला हे रेझर खूप आवडतो. तरी मम्मीने अशी बोलली नाही की तू ह्याच्यामध्येच खेळत वाचशील तुला देणार नाही. मम्मी म्हणली हे हा रबर तर याच्या संग खेळू नको अभ्यास. मी अभ्यास केला ही गाईज कधी कधी खेळते मी गाईज. सो लेट्स स्टार्ट. माझं सगळं एक्सरसाइज झालेलं आहे. आता काय करू गाईज मराठी करूया आता. चलो मराठी वाटते. चला आता मी मराठीची बुक काढते. हे खाली दाखवते. मराठीची बुक पुढे गेली गाईज. आमची सगळी बुक आहे ना एकच आहे. मराठी इंग्लिश हिंदी ऑल बुक्स. गाईज कुठलं घेऊ मला लेसन कळत नाही. कुठलं घेऊ सगळं इझी आहे ब्रो. विच वन आय थिंक घेऊ. ओके दिस. चला येऊया. चला गाईज मी काय वर्ड्स आहेत थोडं मनाने घेते लिहून. आणि आमची टीचर बोलत असते की आपण स्वतःकडनं थोडंसं हे करायचं. तर हे टीचरच येतील शाळेतले मग आपण काय करायचं म्हणून थोडंसं ट्राय करते. आय डोंट नो काय म्हणून ते. चला लेट्स स्टार्ट. लाईट गाईज मी काय मराठी लिहू का हिंदी लिहू. चला मराठीच लिहते. फर्स्ट हार्डवर्ड इज चालू. ठीक आहे चालू लिहू का. चालू. कॅमेरा सो नेक्स्ट मी पटापट लिहते. ओके थोडेसे लिहिले माझ्या मानून लिहिलं. ओके ओके. सो फर्स्ट वर्ड इज चालू. ज्ञानरूपी. नेक्स्ट वर्ड इज अंकुर. फोर्थ इज वेलेवर. फिफ्थ आहे धन्यास. फिफ्थ नंतर सिक्स्थ इज भल्या. अँड सेवन्थ धान्य. अँड पुढे लिहिलेलं मी पुढे
हां इथं कुठलं चालेल 7th झालं गाईस हां गाईस मी जेवढं होते तेवढे लिहिलेलं आहे हिंदीचं हिंदी सॉरी हिंदी नाही मी मराठीचं लिहिलेलं आहे. सो मी हर एक सब्जेक्ट एका मिनिटात म्हणजे 10 मिनटं सोडा 10 सोडा 1 मिनटं जर जेवणाचंच घ्यायचं आपण अभ्यासासाठी गाईज ते गाईज असं घ्यायचंच असतं. अभ्यास इज मोस्ट इम्पॉर्टंट. सो लेट स्टार्ट आवर हिंदी सब्जेक्ट. सो मराठीला ठेवूया आता हिंदी घेऊया. सो गाईज मी हिंदी काढलेली आहे. सो लेट स्टार्ट आवर हिंदी नॉलेज. मला हिंदीमध्ये फक्त येतं. सो गाईज मला हिंदीमध्ये माझ्या मम्मीने क्वेश्चन लिहून दिले त्याचे आता मी आन्सर लिहिते. आज टेस्ट होता माझा म्हणून चला आपण टेस्ट लिहूया. थांबा मी तुम्हाला दाखवते की मी अभ्यास किती करते. फायनल गाईज माझा कॅमेरा आहे ना तो फिक्सच होत नाही आहे गाईज पडतोय. हां फिक्स आहे फिक्स. मी इथं असे येऊन होते तुम्हाला दाखवायसाठी कारण की तुम्हाला वाटायला नको मी कॉपी करते. आपण काही बोलत नाही म्हणून आपण काय नाही करत. ओके झालेला आहे. येस शिक आली गाईज 2 मिनटं थांबा. गाईज माझं एवढं एका दिवसात तुम्हाला वाटत असेल की एवढा सब्जेक्ट मी कसा करते. सो गाईज प्रॉब्लेम म्हणजे गाईज मी तुम्हाला सांगते की स्टडीज कशी करायची असते. तुम्हाला वाटतं की एवढं हार्ड करायचं कसं. तर गाईज खूप लोकांचे क्वेश्चन्स असतील की एवढे हार्ड जे क्वेश्चन्स असतात ते करायचे कसे असतात. सो आय विल टेल यू काय करायचं. जे मोठं उत्तर म्हणजे क्वेश्चन आन्सर आहे ते एका पेजवर लिहून घ्यायचं. जसं की मी तुम्हाला दाखवते लिहून घेतलेलं आहे. काय झालं सर्दी झालेली पुढे गेलं माझं आई मी लिहिलेलं. आय थिंक ओके गाईज सो गाईज मी इथे इंग्लिशचा बुक परत काढलेला आहे तुम्हाला सांगायसाठी. सो काय केलं मी मोठा आन्सर लिहिलेला आहे. आता आपण वाचायचं. तर मला फर्स्ट पॅराग्राफ वी हॅव टू ईट हेल्दी फूड. बस खतम. ऐका इथं काय दिले वी हॅव टू ईट हेल्दी फूड. मग त्याच्या पुढचे खूप सारे मोठे सेंटेन्स आहे. ह्याच्यापेक्षा खूप मोठे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 लाईनीचे माझे आन्सर आणि त्याचे असे याद झाले असे. तर म्हणजे कसं मग काय करायचं तुम्हाला जिथपर्यंत वाटेल ना तिथपर्यंत असं करायचं. हा बघा मी असं करून घेतलेलं आहे. बघा आता मी सांगते कुठं मी पॉईंट लावलेला आहे. वी हॅव टू ईट हेल्दी फूड कॉमा बघा असं आणि असं करायचं. सेकंड जस्ट लाईक व्हेजिटेबल फ्रूट्स डॉट. थर्ड वी डोंट हॅव टू ईट जंक फूड. 4 डॉट द्यायचं गाईज. म्हणजे माझ्या आन्सरचं सांगते तुम्ही तुमच्या आन्सरचं करा. नेक्स्ट इज गाईज मला वाटतं पेन लागला. नेक्स्ट इज लाईक बर्गर पिझ्झा फ्राईज एक्सेट्रा पॉइंट अँड अदर थिंग्स पॉइंट. देअरफॉर वी हॅव टू ईट हेल्दी फूड पॉइंट. वी ईट हेल्दी फूड आवर हेल्थ इज वेल्थ पॉइंट. if the health is good point our mind is fresh point.
हेल्थ इज आवर नॉट गुड, नाही रुको रुको गाइस मैंने किधर गलत की. हां, हेल्थ इज नॉट गुड देन आवर माइंड इज नॉट फ्रेश. मग ह्याच्यामध्ये खूप मोठा सेंटेन्स आहे. तर काय हेल्थ इज नॉट गुड पॉईंट देन आवर माइंड इज नॉट फ्रेश. नेक्स्ट इज म्हणजे आता तुम्हाला कळलंच असेल की कसं करायचं. सो यू नो तुम्ही किती अभ्यास केला आणि तुम्हाला शिकवलेलं पाहिजे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.